जेव्हा असं स्टेटमेंट मी करणार आहे की रिटायरमेंट हे आपल्या यंग एजमध्ये म्हणजे 21-22 वर्ष झाली पाहिजे ना, खूपशी लोक माझ्या हसणार आहे, खूपशी लोक मला असं म्हणणार तू मूर्ख आहे वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट असं म्हणणार बरं का. पण मला काय वाटतं माहिती का, आता रिटायरमेंटचं मी कारण सांगतो बरं काय. असं मी असं कावर म्हणतोय की जेवढं आपलं आयुष्य असतं, खूपशा लोकांचं असं हे राहतं म्हणणार आता की 60-70 वर्षी. माझे 1-2 मित्र बी आहे, जे माझे स्कूलचे शाळेचे मित्र आहे, कॉलेजचे मित्र आहे, त्या प्रत्येकाला विचारलं तुम्हाला काय वाटतं रिटायरमेंट कधी घेतली पाहिजे. म्हटलं रिटायरमेंटसाठी मला ते असं म्हणतात की रिटायरमेंट आम्ही 60 वर्ष झाल्यानंतर घेऊ किंवा 70 वर्ष झाल्यानंतर आम्ही रिटायरमेंट घेऊ असं बरं का. बट मी त्यांना म्हटलं की ना, जगावेगळं काही काम केलं पाहिजे यार, की आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट अ हिस्ट्री, की तुम्ही इतिहास घडवला पाहिजे यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून मी दरवेळेस असं म्हणतो की आपण रिटायरमेंट ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल घेतली पाहिजे. असे मत मी 21-22 मध्येच, बट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता कदाचित ही गोष्ट मी कम्प्लीट करू शकेन किंवा कधी करू शकणार नाही मला माहित नाही अजूनपर्यंत, बट मला असं वाटतं रिटायरमेंट आपण लवकरात लवकर घेतली पाहिजे. की आयुष्यभर नाही, एक गोष्ट मी विचार करतो कधी कधी की ना, आयुष्यभर तेच काम रिपीट करत राहायचं फक्त आपल्याला. म्हणजे समजा मी वयाच्या 21 वर्षी 22 वर्षाची कधी नोकरी करतो, जॉब करतोय, वयाच्या 30 वर्षी पण तेच करायचं, वयाच्या 35 वर्षी पण तेच करायचं, 40 वर्षी पण तेच, 50 वर्षी पण तेच, 60 वर्षी पण तेच ते करायचं. किंवा किंवा असं एक ऑप्शन असं आहे की जेव्हा आपलं वय असं 21-22 होतं ना, त्यावेळेस तोपर्यंत इतकी संपत्ती म्हणा, इतक्या गोष्टी गोळा करून ठेवायचं की ऍट द एज ऑफ 22-21 आपल्याला रिटायरमेंट घेता आलीच पाहिजे खरं म्हटलं तर. आणि ती कसं करणार, काय करणार, या गोष्टी अजूनपर्यंत मला असं क्लिअर नाही बरं का. पण मी गोष्ट फक्त बोलतोय की मला असं वाटतं की असं केलं पाहिजे, जगावेगळी काही गोष्ट केली पाहिजे फक्त. दरवेळेस असं वाटायचं लहानपणाला असं की ना, समजा आपली नदी अशी पोहते बरं का, नदी या साईडने पोहते अशी, बट आपल्याला या साईडला जाता आलं पाहिजे, म्हणजे अपोजिट दिशेला जाता आलं पाहिजे, एखाद्या विरुद्ध दिशेला जाता आलं पाहिजे असं मला वाटतं बरं का. आणि ते वाटण्यामध्ये काही चुकीचे मला नाही असं वाटतं, काही चुकीचे असं वाटत नाही मला बरं का. जगावेगळी एखादी गोष्ट करून दाखवणं, जगावेगळं बोलणं करणं एकदम बरोबर आहे. तेव्हा लोक तुमच्या एमवर म्हणा, तुमच्या ध्येयावर लोक हसणार आहे, तेव्हा वाटणार की अरे हा काय बोलतोय असं तसं तसं असं. आणि मी तर म्हणतो लोक हसले पाहिजे, सगळे लोक हसले पाहिजे की तुम्हाला हा काय बोलतोय यार असं तसं तसं असं. माझ्या बाबतीत बी झाल्या गोष्टी, असं काही सेम नाही. मी वयाच्या 16-17 वर्षी मी विचार करायचो की मी या एज पर्यंत रिटायर होऊन जाईन. वयाच्या 16 वर्षी ठीक आहे, 16-15-14 वर्षी विचार करायचो मी या वर्षापर्यंत रिटायर होऊन जाईन, या वर्षापर्यंत एवढे पैसे माझ्या अकाउंटला राहतील वगैरे, असं खूप विचार करायचो बरं का. आणि त्याच गोष्टी आता मला ना पॉसिबल मध्ये सत्यामध्ये आणायच्या खरं म्हटलं तर. आणि त्यासाठी जेवढा वेळ लागेल ना तेवढा वेळ मी द्यायला तयार आहे, जेवढी मेहनत लागेल एका दिवसामध्ये जेवढी मेहनत करायला तयार आहे ती सगळी करायला तयार आहे मी. त्याच्यामुळे मला कुठल्या प्रकारचं असं हे नकोय की मी ही गोष्ट करू नाही शकलो मग माझं रिग्रेट मी पण नंतर किंवा वाईट वाटावं असं नाही. प्रत्येक गोष्ट ट्राय करायची, प्रत्येक गोष्टीमध्ये फेल व्हायचंय, फेल करून प्रत्येक गोष्टीमध्ये फेल होतो बरं मी, असं काही नाही. फेल करून 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 मला PhD मिळवायची खरं म्हटलं फेल्युअर मध्ये. आणि ते झाल्यानंतर मग कुठेतरी एक सक्सेस मिळून जाईल बरोबर. ते एक सक्सेस भेटले का त्याच्या बेसवर मी रिटायरमेंट घ्यायला माझ्यावाली. सेवानिवृत्ती, मराठी अर्थ काय, सेवरा निवृत्ती, सेवानिवृत्ती सॉरी. ठीक आहे, धन्यवाद.